रामकृष्ण हरी. सज्जन हो, आज आपणाला संसारातलं जे गणित आहे ते कसं सोडवलं जातं आणि आपला अवघाची संसार सुखाचा करणं संतांनी म्हटल्याप्रमाणे कसं होऊ शकतं त्याविषयी तुकाराम महाराजांच्या अभंगावर आपण विवेचन करणार आहोत. अभंग आहे, तुकाराम महाराजांकडे त्रिविध तापाने तप्त झालेली सांसारिक मंडळी आली. महाराजांना नमस्कार केला, साष्टांग दंडवत घातला. महाराज जय हरी. म्हणजे काय काय कुणी येणं केलं. अहो, आम्ही लांब लांब खेड्यागावाची लोक आहोत आणि संसार तापाने इतकं आम्ही त्रस्त झालेलो आहोत, भयग्रस्त झालेलो आहोत. बरेचसे आम्ही शेतकरी मंडळी आहोत आणि आवर्षण काय, अतिवर्षा काय, भूकंप काय, काय काय नाना प्रकारचे रोग पिकावर आलेले काय, याने आम्ही त्रस्त झालेली मंडळी आहोत. तेव्हा असं काहीतरी आम्हाला साधन सांगा की ज्यांच्यामुळे आमचा आत्मविश्वास टिकून राहील आणि आत्महत्याकडे जाण्याची आमची प्रवृत्ती होणार नाही आणि आम्ही असं मनोबलाने भक्कम राहू, समाधानी राहू. असा काहीतरी व्यवहार सांगा आम्हाला, कारण आम्ही या सगळ्या व्यवहारामध्ये एक ना एक असे वेगवेगळ्या संकटांमधून त्रस्त आहोत. महाराज म्हणते, अरे असं काय त्रस्त होत आहे? सोपं आहे. 3 गोष्टी तुम्हाला सांगतो. यामुळे काहीही झालं ना तरी तुमचं समाधान बिघडणार नाही. संसाराचं हे व्यवहारातलं जे गणित आहे ना ते तुम्हाला सोडवण्याचं आज मी एक महत्त्वाचं जालिम रसायन सांगतो. हो म्हणले तसं काहीतरी सांगा की ज्याच्यामुळे आम्ही आनंदी राहू. महाराजांनी अभंग जो सांगितलेला आहे तो असा आहे, एक धरिला चित्ती आम्ही रखुमायेचा पती. आम्ही ज्याच्यामुळे सुखी झालो, आम्ही ज्याच्यामुळे स्थिर आहोत, मनोबलोबलम, मनोबल जे आमचं वाढलेलं आहे, तर त्याचं कारण तुम्हाला सांगतो. म्हणजे आमचं प्रात्यक्षिक तुम्ही, तुका म्हणे करून दावी त्याचे पाय माझे जीवी. आम्ही जे करून दाखवलं तेच तुम्ही करा, तुम्ही आनंदी व्हाल. काय केलं तुम्ही? म्हणजे काही नाही. आम्ही रखुमायेचा पते एक धरिला चित्ते. एकाला धरायचं. कोण एक? रखुमाईचा पती, पांडुरंगाला मनामध्ये धरायचं. तेच आम्ही केलं म्हणले. एक धरिला चित्ती आम्ही रखुमायेचा पते तेणे झाले अवघे काम. सगळं काम आमचं झालं त्याच्यामुळे. कुठलेही संकट आले तर त्यांना सामोरं जायचं, त्यांना तोंड द्यायचं सामर्थ्य आमच्यामध्ये या एकाच हरिभक्तीने प्राप्त झालेलं आहे. तेणे झाले अवघे काम. निवारेला अवघा भ्रम. आपल्याला जो भ्रम होतोय ना, याच्यामुळे दुःख होतं, त्याच्यामुळे दुःख होतं, त्याच्यामुळे तसं काय होत नसतं. ह्या जो भगवंताची जी लीला आहे ना, ही अशीच असते. तुम्ही वेगवेगळे उलटे सुलटे अर्थ लावता. पाऊस पडला, नुकसान झालं, म्हणजे एका बाजूला नुकसान जर 20% झालं तर 80% फायदा होत असतो. पाणी असतं, गंगेला पाणी येतं, विहिरीला पाणी येतं, चारा येतो, आणखीन सगळ्या वृक्षवल्ली सुजलाम सुफलाम होतात. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर 80% फायदाच होतो. आणि आपण जे आहे ना ते 20%चं जे आहे ना तेच पुढे आपलं हे करतो आपण आणि त्याच्याविषयी नाचत बसतो की नुकसान झालं. अरे फायदा किती झाला ते पण बघ ना, कारण ते त्याला माहिती आहे. तुम्ही फक्त त्याच्यावर सोडा. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी. त्याच्यावर सोपा, निश्चिंत राहा, कर्म करत राहा, सतत त्याचं नाम घ्या. आणि तेच आम्ही केलं. एक धरिला चित्ती आम्ही रखुमायेचा पते तेणे झाले अवघे काम. निवारिला भव भ्रम. या संसारात जो भ्रम आहे ना, की आपलं हे झालं, आपलं ते झालं, आपण हे झालं,
आपण ते लहान जे आहे ना तेच आपण धरतो आहेत. तसं नाही होत काही. मग इतके आघात झाले तरी तुम्ही टिकून आहात की नाही? आता तुम्ही आला जेवून आलात, हा आम्ही जेवून आलो आहे. मग तुमचं पोट भरलेलं असताना तुम्ही उद्विग्न कशाला असता? हे सगळं आहे तो. तर त्याला मात्र विसरायचं ना. हा पहिला मुद्दा, हे पहिलं रसायन आहे, ही पहिली वनस्पती आहे की जिच्यामुळे आपण आनंदी राहतो, आणि ते म्हणजे पांडुरंगाचं नाम. आणि सगळे जे भ्रम आहेत ना हे त्याच्यामुळे आमचे नाहीसे झाले. म्हणले पण संसारामध्ये भांडणं होतात, मारामाऱ्या होतात, ह्या पावसामुळे ह्याच्यामुळे होत नाहीत ना. इतर पण त्या बऱ्याच गोष्टी आहेत ना, तर त्याच्यामुळे सुद्धा पण फार दुःख होतो. हां, त्याच्याविषयी 2 गोष्टी तुम्हाला सांगतो आणखीन, की ज्याच्यामुळे महाभारत झालं, ज्याच्यामुळे रामायण घडलं, अशा ज्या 2च गोष्टी आहेत जास्त वादविवादाच्या, त्याचं एक पथ्य पाळायचं. त्या मात्र करायच्या नाही. त्या कोणत्या ते 3ऱ्या चरणात महाराज सांगतात. परद्रव्य परनारी झाली विषाची परी, झाली विषाची परी, तेणे झाले अवघे काम. परद्रव्य, दुसऱ्याचं लुबाडण्याची जी प्रवृत्ती आहे, आता आपण पाहतो हे सगळे प्रसारमाध्यमामधून सारखं कोटीच्या पुढेच आकडे आहेत, आणि सारखं त्या ज्या एजन्सी आहेत तपास करणाऱ्या त्यांनाही पैसे मोजता येणार, यंत्र पैसे मोजणारे तेही कमी पडायला लागले. अशा प्रकारचं इतका पैसा लोकांचा लुबाडणं, लोकांना फसवणं, बँका फोडणं, ATM फोडणं, काय काय चाललं आहे. आणि ते दुसऱ्याचा पैसा लुबाडण्याचं हा एक, याच्यामुळे मारामाऱ्या भांडणं होतात, याच्यामुळे तुरुंगवास होतात, याच्यामुळे गोळीबार होतात. हे सगळं जे होतं ना, कष्ट करण्याची प्रवृत्ती ठेवा. आणि हे जे येतं दुसऱ्याचं धन लुबाडून घ्यायचं आणि स्वस्त आणि शॉर्टकटने जायचं. शॉर्टकटमध्ये कटकट फार असते, तेव्हा ती कट करून टाका. म्हणून परद्रव्य, दुसऱ्याचं धन, आपलं धन कमवा ना. जोडोन या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. त्याच्याविषयी वेगळा महाराजांनी आणखी एक अभंग सांगितलेला आहे. उत्तम व्यवहार करा आणि आपलं धन जोडा, दुसऱ्याच्या धनावर डोळा ठेवू नका. आणि दुसरा एक मुद्दा की ज्याच्यामुळे महाभारत झालं, आणि हे दोन्ही महाभारतात गोष्टी आहेत की भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की 5 गावं तरी द्या. म्हणजे सतत मागणी करावी लागली, अर्ध्या राज्याची नाही, अमुक नाही, ते नाही, मग 5 गावं तरी द्या. नाही, सुईच्या टोकावर बसताना मातीसुद्धा देणार नाही, अशी टोकावरची भाषा जेव्हा दुर्योधन म्हटला, मग महायुद्ध झालं. ते द्रौपदी त्या मयसभेमध्ये दुर्योधन फसला, असं धोत्रवर कोण चालला, ते हसली खदखदून वरून. आणि एक स्त्री एका अशा पुरुषाला, खुनशी पुरुषाला हसल्यावर त्याला भयंकर राग आला, हिचं पाहतोच म्हणले. म्हणजे जे महाभारतामध्ये अशा ज्या गोष्टी घडत गेल्या ना, हसणं, एखाद्याला कुत्सित बुद्धीने एखादा अपमान करणं, एखादं द्रव्य लुबाडणं, त्याचे वाटा न देणं, अशा ज्या गोष्टी आहेत ना, त्याच्यामुळे महाभारतामध्ये या 2 गोष्टी झाल्या. रामायणामध्ये तेच झालं की सीतेचं अपहरण झालं आणि पुढे महायुद्ध झालं. परद्रव्य परनारी, या 2 गोष्टी लक्षात ठेवा. या झाली विषाची ये परी, आम्हाला विषासारखे याद होत्या 2 गोष्टी, आणि ते आम्ही पथ्य सांभाळलं. तेने झाले अवघे काम, त्याच्यामुळे आमचं हे सगळं काम झालं बघा. म्हणले आणखीन काय आहे काय, बाकी करायचं काय तुम्हाला, बाकीची काही गरज नाही आहे, बाकीचं सगळं छुटूर आहे सगळं. पण ह्या 2 गोष्टी अतिशय सिरियस आहेत, त्या मात्र त्याला जपलं पाहिजे. म्हणजे एक, रखुमाईच्या पतीला अंतःकरणात ठेवणं, परद्रव्य आणि परनारी याच्यापासून जपून राहणं. आणि तो का म्हणे फार नाही लागत व्यवहार, याच्यानंतर दुसरा व्यवहार लागत नाही, फार काही करायची गरज नाही. या 3 गोष्टी तुम्ही पाळा. ही त्रिसूत्री आहे बघा. हे एवढं पाळलं तुम्ही की बस, तुम्हाला काय संसारात काय करायची गरज नाही. तुम्ही काय संन्यासी नाहीत, रामदेव बाबासारखे किंवा आणखीन कोणा एका संन्यासासारखे, शंकराचार्यासारखे. तेव्हा एवढं फक्त पाळा, आणि मग तुमचा जो आनंद होईल ना, तर तो तुम्हाला शेवटपर्यंत तुमचं जीवन आनंदमय मंगलमय राहील. आता परत आपण मागे जाऊन बघूया
एक धरिला चित्ती. काय धरलं आम्ही? एक चित्तामध्ये धरला. एकाला फार महत्त्व आहे परमार्थामध्ये. एक गावो आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता. किंवा एक एक असं जे म्हटलं आहे की एक अनेक ठिकाणी अभंगामध्ये महाराजांच्या आलेलं आहे की एकाला तुम्ही धरा, अनेक सोडून द्या. तेच आम्ही केलं. एक फार महत्त्वाचा आहे आणि सगळ्या परमार्थाचा मुख्य आधारस्तंभ आहे एक. एकमेव अद्वितीयम ब्रह्म. एक ब्रह्म आहे, ते एकच होतं. आणि मग एकोहम बहुश्याम अशी इच्छा झाल्यानंतर माया निर्माण झाली. आणि मायेचं स्वरूप आहे शून्य. त्याला अनिर्वचनीय रूपा असं म्हटलेलं आहे. विवेक चूडामणीमध्ये मायेचं जेव्हा लक्षण वर्णन केलं तर महद्भूता अनिर्वचनीय रूपा असं म्हटलं तिला. ते अनिर्वचनीय म्हणजे शून्य आहे तिला किंमत. म्हणजे जशी शून्याला व्यवहारामध्ये किंमत आहे शून्य, शून्याला किंमत शून्य. पण जर का ती एका ब्रह्माला निर्माण झाल्यानंतर ब्रह्माच्या वर बसली, ब्रह्माच्या नंतर ती निर्माण झाली आणि ब्रह्माचा आधार घेतला, म्हणजे एकाचा आधार घेतला त्या शून्याने, की लगेच 10 पट झाली, 10 झाले. म्हणजे एकाच्या अगोदर जर शून्य दिला तर त्या शून्याला काही किंमत नाही. पण एकाच्या नंतर का जर शून्य दिला की 10 पट संख्या वाढते. आणि ही 10 पट संख्या वाढणारी काय आहे तर एक महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये. कितीही शून्य एक पुसला तर पुढचे 1000 जरी शून्य असले तर सगळ्यांची किंमत शून्य होते. म्हणून एकाला महत्त्व आहे. शून्य गेलेच गेले, पण शून्याला जर महत्त्व आलं असेल, सगळं मायेला महत्त्व का आलं? तिचा एक आधार आहे, एक ईश्वर, एक ब्रह्म आहे आणि तिच्या आधाराने हे मायेने सगळं अवडंबर निर्माण केलेलं आहे. म्हणून एकाला धरा. महाराज म्हणतात की हा एक जो आहे, एके दाविले 10, तुकाराम महाराजांचा अभंग. एके दाविले 10 फाटा पहा पुसोनी. एकामुळे 10 होतात. आणि शून्य पुसलं की एक हा एक राहतोच, पण एक पुसला की शून्य राहत नाही. शून्याला शून्यच किंमत होते. तेव्हा असा असणारा जो एक आहे त्याच्याविषयी एक चांगल्या प्रकारचं गणित सांगतो तुम्हाला. आणि ते गणित जर सोडलं ना, हातचा एक आहे ना, तो हातचा राखून नका ठेवू, हातचा संसारात मिळवा. म्हणजे त्या एका हरीला संसारात जर तुम्ही मिसळलं, अंतकरणात ठेवलं तर सगळे गणित कसं सुटतात. आणि तेच महाराज म्हणतात एक धरिला चित्ती. एक श्रीमंत सावकार होता. त्याने आपल्या मृत्यूपत्रामध्ये असं लिहिलं की माझ्या प्रॉपर्टीमध्ये थोरल्या मुलाला 3रा भाग द्यावा, मधल्या मुलाला 9वा भाग द्यावा आणि धाकट्या मुलाला अर्धा भाग द्यावा. 3 भाग केले. थोरल्याला 3रा म्हणजे 6, मधल्याला 9वा म्हणजे 2 आणि धाकट्याला अर्धा म्हणजे 9. असे एक भाग त्यांनी ते मृत्यूपत्रात लिहून ठेवले. पुढे तो वारला. वारल्यानंतर मग गावची मिटिंग झाली आणि गावची मिटिंग झाल्यानंतर पाहिलं त्याने ते मृत्यूपत्र उघडलं आणि मग पाहिलं तर याच्यामध्ये वाटण्या अशा घातलेल्या आहेत. ते सगळ्या वाटण्या त्या प्रमाणे केल्या. एकाला 9वा भाग, एकाला 3रा भाग आणि एकाला अर्धा भाग. त्या सगळ्या वाटण्या झाल्या. पण हत्ती होते 17. ते 17 हत्तीच्या वाटण्या करायला लागल्यानंतर अवघड झालं. ते तिथं विषम संख्या आली. त्यामुळे एकाला अर्धे द्यायचं म्हणजे 17 म्हणजे अर्धा हत्ती कापावा लागतो आहे. द्यायचं कसं काय? आणि ते काही योग्य नाही आणि नुकसान पण त्याच्यामध्ये आहे. ते मीटिंगमध्ये प्रश्न निर्माण झाला. म्हणजे आता 17 हत्तीतले निम्मे कसे करायचे? एक हत्तीचा तुकडा करावा लागेल. मग ते बरोबर नाही म्हणाले. कारण एकाला 6 जाणार, एकाला 2 जाणार आणि एकाला 9 द्यायचे, तर मग हे 17 कसं काय होणार हत्तीचं? मग त्याच्यातला जो एक सुजान त्या मुलातला एक मित्र होता, तो म्हणला गणित मी सोडवतो म्हणले. कारण हे गणित जर सोडवायचं असेल तर आपला हातचा घालावा लागेल. मग तो श्रीमंत होता. त्याने आपला हत्ती त्या हत्तीमध्ये मिसळला आणि मग 18 हत्ती झाले. 18 हत्ती झाल्यानंतर मग एकाला 9 दिले, म्हणजे एकाला अर्धा, धाकट्याला अर्धा हिस्सा, 9 हत्ती दिले.
मधल्याला जो 9वा भाग त्याला 2 दिले आणि थोरलेला तिसरा म्हणजे 6 दिले. म्हणजे 6, 2 आणि 9 बरोबर झाले 17. आणि त्याचा जो हत्ती होता तो त्याने पुन्हा हत्तीवर बसून टाटा करत तो घरी निघून गेला. म्हणजे आपला हत्ती त्याच्यात मिसळल्यानंतरच हे गणित सुटलं आणि हत्ती वाचला आणि सगळ्यांना आपापली वाटणी बरोबर मिळाली. आपल्या आनंदाच्या वाटण्या, आपल्याला जर हे सगळं सुख समाधान जर याच्या वाटण्या बरोबर करायचे असतील तर हातचा राखून काम करू नका. आपला हातचा त्याच्यात मिसळा, पांडुरंगाला त्यात मिसळा, म्हणजे संसाराचं गणित सुटलंच म्हणून समजा. तेव्हा अशा प्रकारचं हे सांसारिक जे गणित आहे, महाराज तेच सांगतात की तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार, नाही लागत व्यवहार, नाही लागत व्यवहार, तेणे झाले अवघे काम, अवघे काम, तेणे झाले अवघे काम, निवारीला अवघा भ्रम. सगळा भ्रम जातो, सगळे कामं त्याने साधतात. तेव्हा हे 3 मुद्दे लक्षात घ्या. एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, नंबर 1. तो मुख्य खांब आहे तो, त्याला धरून मग गड्यांनो खुशाला संसार करा, वाटतो वैराग्या होणी बरा. आणि दुसरा मुद्दा परद्रव्य आणि परणारी, हे 2 मुद्दे सांसारिक लोकांनी जर सांभाळले तर त्यांच्या आनंदाला तोटा नाही. असे 3 मुद्दे प्रत्येकाने आपल्या संसारामध्ये लक्षात ठेवा. आणि तुम्हाला महाराजांनी हा संदेश दिलेला हा नक्कीच सफल जीवनामध्ये झालेला दिसून येईल. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच, आपण शेअर करा, लाईक करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे सभासद व्हा. रामकृष्ण हरी.